नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घड्याळ हा टॉपिक पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच्यावर वारंवार तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात। 1 किंवा 2 मार्कासाठी हे प्रश्न येतातच आणि तुम्हाला हे संपूर्ण उदाहरण जे आहे आपण 0 टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत अतिशय टाइप वाईज पाहणार आहोत। 0 पासून स्टार्ट करणार तर आपण पूर्ण ॲडव्हान्स लेवल पर्यंत शिकणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या सेशनला। टाइप क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे। उदाहरण क्रमांक पहिला, एका घड्याळात 4:10 झाली असता आरशातील प्रतिमेत किती वाजल्यासारखे दिसतील? इथं तुम्हाला ऑप्शन क्रमांक पहिला दिलेला आहे 8:50। ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे 7:30। ऑप्शन क्रमांक सी दिलेला आहे 7:40 आणि ऑप्शन क्रमांक डी दिलेला आहे 7:50। विद्यार्थी मित्रांनो, हे जे उदाहरण आहे आपल्याला तास आणि मिनिटातच दिलेलं आहे, परंतु सेकंदामध्ये दिलं तर काढायचं कसं, त्याच्याही ट्रिक्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। फक्त ही व्हिडिओ एकदा संपूर्ण पहा, तुमचे प्रत्येक डाऊट या व्हिडिओमधून मी क्लिअर करणार आहोत। पहा कशा पद्धतीने सोडवणार। इथं तास दिलेले आहे आणि मिनिट दिलेले आहे। तास आणि मिनिट। तुम्ही बिगिनर असाल किंवा मॉडरेट लेवलचे असाल, तुम्ही तयारी करत असाल तरी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नवीन नवीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील। पहा, इथं आपल्याला तास आणि मिनिटातच दिलेला आहे, तर काढायचं कसं, तर 11:60 मधून हे आपण वजा करणार। 11:60 मधून आपण वजा करणार ही संख्या। मग ती संख्या वजा करायची कशी, तर पहा इथं 4:10 झालेले आहेत। मग पहा याला सोडवायचं कसं, 4:10 म्हटल्यावर 60 मधून 10 गेले, 50 उरलेत। किती उरलेत? 50 उरले। ऑप्शन चेक करा, इथं 50 नाहीत, इथं 50 नाहीत, दोन्ही ऑप्शन आपले चुकले। आता 50-50 वर आपण आलेले आहोत। मग पहा 11तून 4 गेले, 7 राहिले, म्हणजे 7:50 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। समोरचं उदाहरण पाहूया, सेकंदासहित दिलेलं आहे। आता तर तुम्हाला 100% सोडवता आलं पाहिजे। मग पहा कशा पद्धतीने सोडवायचं। पुस्तकात हा उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण याच्यामध्ये मी सेकंद सुद्धा टाकलेला आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे। एका घड्याळीत 3:10:15 झाली असता आरशातील प्रतिमेत किती वाजल्यासारखे दिसतील? टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतात। हे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे, कारण तुम्हाला तुमची वेळ बदलायची आहे आणि तुमची वेळ बदलायची असेल तर तुम्हाला घड्याळ टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। लोक आपल्यासोबत वेळ पाहून राहतात। आपली वेळ चांगली असेल तर आपल्यासोबत चांगले राहतात आणि आपली वेळ खराब असेल तर आपल्याला ते दूर करतात। म्हणून म्हटलं की आपली वेळ अशा कामाला लावा की आपला दौर आला पाहिजे, वेळच नाही तर आपला दौर आला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला ते काम करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या टार्गेटवर लक्ष देऊन संपूर्ण वेळ त्याच्यात घालायची आहे। आणि एकदा जर तुमची वेळ आली ना, तर त्यानंतर त्यांनी वेळ घेऊन आपली अपॉइंटमेंट घेतली पाहिजे की मला तुम्हाला भेटायचं आहे, असं काहीतरी तुम्हाला करायचं आहे। आईबापाचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे, त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। मग सोडवायचं कसं, पहा इथं तास, मिनिट आणि सेकंद दिलेले आहे, तर याला सोडवायचं कसं, आयबीपीएस पॅटर्न नुसार असे प्रश्न विचारतात, म्हणून म्हटलं की हे लक्षात घ्या। इथं दिलेला आहे तास, इथं दिलेला आहे मिनिट आणि इथं दिलेला आहे सेकंद। कसं सोडवणार, तर पहा इथं तास असेल तर आपण 12 तासाचीच घड्याळ आहे, कशा पद्धतीने सोडवणार, पहा इथं आपण 11:59, 60 मधून ही वेळ वजा करणार। 11:59, 60 मधून ही वेळ वजा करायची आहे। कशा पद्धतीने वजा करणार, तर पहा 3:10 आणि 15 सेकंद आपल्याला वजा करायचे आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, पहा कशा पद्धतीने सोडवायचं, ऑप्शन कशा पद्धतीने सोडवायचे। ऑप्शन नुसार जर सोडवलं तर तुमचा वेळ तिथं वाचणार आहे। वेळ वाचायचं सुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगणार। 60 मधून 15 गेले, 45 उरलेत। पहा इथं 45 आहे का ऑप्शन मध्ये? नाही, याही ऑप्शन मध्ये नाही। हा ऑप्शन असू शकते, संपूर्ण चेक करायचा आहे।
50-50 वर आपण आलेलो आहोत. पहा 59 मधून 10 गेले तर इथं राहतात 49. चला ठीक आहे, याच्यामध्ये 45 पण आहे, 49 पण आहे. 11तून 3 गेले 8 राहिले, म्हणजेच 8 वाजून 49 मिनिट 45 सेकंद. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली 1 एप्रिल पासून ऑफलाईन बॅच सुरू होत आहे. अँबिशन करिअर अकॅडमी पुसदच्या वतीने बिडवाई नगर पुसद येथे. आणि ज्या कोणालाही आपली ऑफलाईनची बॅच लावायची असेल तर त्यांचं तिथे स्वागत आहे. ऑफलाईनच्या बॅचमध्ये लेखी प्लस फिजिकलची आपण तयारी करून घेत असतो. आणि ज्या व्यक्तीला वाटत असेल की आपण सेल्फ फिजिकल होऊ शकत नाही आणि तुम्हाला फिजिकल लावायचं आहे, तर फिजिकल लावण्यासाठी तुम्हाला फीज द्यावी लागेल आणि 300 रुपये प्रतिमाह आपण तिथं ठेवलेली आहे फीज. ज्या कोणालाही वाटत असेल की आपण फिजिकलची अकॅडमी लावायला पाहिजे, तर सर्वप्रथम पुसदमध्ये तुम्हाला अँबिशन करिअर अकॅडमी फिजिकल मध्ये घेणार आहे, इन्व्हॉल्व्ह करून घेणार आहे. ज्याही कोणाला फिजिकलची अकॅडमी लावायची आहे, सोबतच संपूर्ण कोर्स सुद्धा लावायचा असेल, हा कोर्स पहिल्या 20 विद्यार्थ्यांना आपण 30% डिस्काउंटच्या स्वरूपात देणार आहोत. म्हणून म्हटलं की लवकर लवकर तुम्हाला ऍडमिशन करणं आहे. ऍडमिशन सुरू झालेले आहेत. 1 तारखेपर्यंत ऍडमिशन पॅक होऊन जातील. आपल्याजवळ जास्त जागा नाही आहे, म्हणून म्हटलं की ऑलरेडी बरेचसे फोन येत आहेत. ज्या कोणाला बॅचेस लावायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क साधायचा. संपर्क साधण्यासाठी इथं मी नंबर लिहून देतो. ऑफिसचा क्रमांक आहे 90 11 37 38 82. अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. टाईप क्रमांक दुसरा पाहू आपण आता. उदाहरण क्रमांक तिसरा. एका घड्याळात 14:50 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजल्यासारखे दिसतील? मग इथं ऑप्शन दिलेला आहे 11:40, ऑप्शन क्रमांक बी 9:10, ऑप्शन क्रमांक सी 10:20, ऑप्शन क्रमांक डी 11:25. मग याला सोडवायचं कसं? 12 तासाच्या वरची घड्याळ आपल्याला दिलेली आहे. 12 तासाच्या वरची घड्याळ आपल्याला दिलेली आहे, तर इथं आपल्याला 23:59 मधून वजा करायचं आहे. 23:59 मधून वजा करायचं. मग सोडवणार कसं पहा, तर 14:50 आपल्याला वजा करायचे आहे. 14:50. मग पहा इथं 59 सॉरी 1 मिनिट 1 मिनिट पहा, आपल्याला 23 तासाची घड्याळ दिलेली आहे. 23 तासाची घड्याळ दिली आणि आपल्याला तास आणि मिनिटातच दिलेला आहे. तास आणि मिनिट दिले. कन्सेप्ट पूर्ण लिहून घ्यायचे आहे. मिनिट तर आपल्याला आणि सेकंद जरी दिले तरी काही घाबरायचं काम नाही, आपण सहज काढू शकतो. मग ते सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचं आहे. मग पहा इथं तास आणि मिनिट दिले, तर या 23:60 मधून वजा करायचा. 23:60 मी 59 सांगितलं होतं त्यासाठी सॉरी. मग पहा इथं 14:50 आपल्याला वजा करायचे आहे. 14:50 वजा करायचे आहे. कशा पद्धतीनं वजाबाकी करणार, तर 60 मधून 50 गेले, 10 राहिले. ऑप्शन चेक करा, कुठं 10 आहे? हाही नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर, हाही नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर, हाही नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरची वजाबाकी करायचं काम नाही पडलं. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तरी एकदा मी तुम्हाला चेक करून देतो की 23 मधून 14 गेले, उरलेत 9. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इथं 14 तास 50 मिनिटं आणि 52 सेकंद काही दिलेलं असेल तर सोडवा, म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची कशी, तर मग आपण त्याला कशातून वजा करणार? 23, 59 आणि 60 मधून वजा करणार. ओके, याच्यातून तुम्हाला ती वेळ वजा करावी लागेल, तर तुम्हाला सेकंदासहित काढता येईल. पुस्तकामध्ये नाही, आम्ही पहिलेच सांगत आहे तुम्हाला. टीसीएस आणि आयबीपीएस नुसार हे पॅटर्न आहे आणि तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात, म्हणून करणं आहे. आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की फॉरेस्टची अतिशय लवकर पडणार आहे, सोबतच पोलीस भरती ही लवकरच पडणार आहे. तर तुम्ही तयारीला लागा आणि आपली वेळ आणायची. आपल्याला वेळ सदुपयोग करून तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तर आपल्या आईबापाचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला वेळेचा उपयोग करून आपलं टार्गेट अचीव्ह करायचं आहे. चौथं उदाहरण काय? एका घड्याळात 16:20 झाली असता आहे आरशातील प्रतिमेत, इथं अर्धातील झालं, आरशातील प्रतिमेत किती वाजल्यासारखे दिसतील? मग पहा ऑप्शन इथे दिलेला. ऑप्शन क्रमांक ए 4:30, ऑप्शन क्रमांक बी 5:40, ऑप्शन क्रमांक सी 6:34, ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. मग याला सोडवणार कसं? मग पहा याला सोडवायचं कसं,
तर आताच सांगितलं मी तुम्हाला, याला 2360 मधून वजा करायचं आहे. किती मधून वजा करायचं? 2360 मधून वजा करायचे. 1620 वजा करायचे आहे. 60 मधून 20 गेले, 40 राहिले. चेक करा. हाही ऑप्शन नाही, हाही ऑप्शन नाही. तुम्ही 50-50 वर आहे, यापैकी नाही असू शकते. चेक करायचं आपल्याला संपूर्ण. जर यापैकी नाही नसतं तर दुसरं काही असतं तर मग आपण शुअर झालो असतो. मग पहा, इथं झाले 40. आता 23 मधून 16 गेले, किती उरलेत? 7 उरलेत. किती उरलेत? 7 उरलेले आहेत. मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला फिरवतात. यापैकी नाही हे ऑप्शन आपलं असणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाईप क्रमांक 3 पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 5. सोमवारी सकाळी 9 वाजेपासून मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकावर किती वेळा तंतोतंत येतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन इथं दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए 44 वेळा, ऑप्शन क्रमांक बी 23 वेळा, ऑप्शन क्रमांक सी 28 वेळा, ऑप्शन क्रमांक डी 22 वेळा. सर्वप्रथम याची कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट जर तुम्हाला एकदा कळाली तर तुम्ही सहज सोडवू शकता. मग कन्सेप्ट आहे काय? तर प्रत्येक तासात एक वेळा तंतोतंत येते. किती वेळा? एक वेळा तंतोतंत येते. प्रत्येक तासात एक वेळा तंतोतंत येते. मग 12 तासात 11 वेळा तंतोतंत येते. किती वेळा? तर 11 वेळा तंतोतंत येते. त्यानंतर 24 तासाची घड्याळ असेल, म्हणजे 24 तास झाले. 24 तास असेल, 24 तासात किती वेळा? तर 22 वेळा एकमेकावर तंतोतंत येतील. मग विद्यार्थी मित्रांनो, ही कन्सेप्ट झाली. ही कन्सेप्ट समजली एकदा की तुम्ही कोणताही उदाहरण सहज सोडवू शकता. मग पहा, 11 वेळा का? इथं प्रत्येक तासात एक वेळा आहे, परंतु इथं 12 तासात 11 वेळा का? कारण 12 वाजताची वेळ आपल्याला वजा करावी लागते. 12 तासात एक वेळा 12 वाजतात, म्हणून ती 12 तासाची वेळ आपल्याला वजा करायची आहे. त्यानंतर 24 तासात 2 वेळा 12 वाजतात, म्हणून इथं 2 वेळा वजा केली तर इथं 22 होतात. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न सोडवायचा कसा? मग प्रश्न पहा कशा पद्धतीने सोडवायचा. तर सोमवारी सकाळी 9 ते मंगळवारी सकाळी 9 पर्यंत किती तास होतात? टोटल 24 तास होतात. किती तास होतात? 24 तास. 24 तासात किती वेळा? तर 22 वेळा. 24 तासात 22 वेळा. मग ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काढायचंही काम नाही. 24 तासात किती वेळा? तर 22 वेळा. ओके, 24 तासात आपण 22 वेळा काय करणार? ते तंतोतंत येतील. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. समोरचं उदाहरण पाहूया आता. अरे, समोरचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं आहे कशा पद्धतीने सोडवणार पहा. 6व्या क्रमांकाचं उदाहरण. रविवारी सकाळी 10 वाजेपासून बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकावर किती वेळा तंतोतंत येतील? किती वेळा तंतोतंत येतील? ऑप्शन क्रमांक ए 44 वेळा, ऑप्शन क्रमांक बी 46 वेळा, ऑप्शन क्रमांक सी 66 वेळा आणि ऑप्शन क्रमांक डी 72 वेळा. मग सोडवायचं कसं? तर ते लक्षात ठेवायची आपल्याला कन्सेप्ट. रविवार, सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार आणि बुधवार हे लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये रविवार ते सोमवारपर्यंत किती तास होतात? टोटल 24 तास एक वेळा आहे ना. त्यानंतर इथून इथं 24 तास आणि मंगळवार ते बुधवार हे 24 तास. मग 24 तास होतात. तर लक्ष द्या, किती वेळा 24 तास झाले? तर 3 वेळा 24 तास झाले. किती वेळा 24 तास झाले? 3 वेळा 24 तास झाले. म्हणजेच प्रत्येक 24 तासात 22 वेळा. तर हे 22 गुणिला 3 आपल्याला करायचे आहे. 22 त्रिक 66 वेळा. 66 वेळा काय ते एकमेकावर तंतोतंत येतील. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरच्या उदाहरणाकडे जाऊया. टाईप क्रमांक चेंज थोडासा झालेला आहे. टाईप क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 7. बुधवारी सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा
एकमेकावर किती वेळा तंतोतंत येतील अशा पद्धतीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक ए 4, ऑप्शन क्रमांक बी 6 वेळा, ऑप्शन क्रमांक सी 8 वेळा, ऑप्शन क्रमांक डी 7 वेळा. मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढणार, तर त्याच दिवशीचा आपल्याला तंतोतंतचा टायमिंग काढायचा आहे, म्हणजेच तास मोजायचे आपल्याला. एकूण तास किती होतात, 9 वाजेपासून सकाळी 9 वाजेपासून ते 6 पर्यंत एकूण तास होतात 9 तास. किती तास होतात, एकूण 9 तास होतात. ओके, मग 9 तास होतात, तर मग त्याच्यातून एक वेळा वजा करायचा आपण 1, कारण 12 एक वेळाच वाजतात. किती वेळाच वाजतात, 9 ते 6 वाजेपर्यंत एक वेळा 12 वाजतात. किती वेळा, एक वेळा 12 वाजतात, म्हणून एक हे वजा केलेले आहे. टोटल 8 वेळा ते एकमेकावर तंतोतंत येतील. म्हणजेच आपण पाहिलं होतं की प्रत्येक तासात किती वेळा तंतोतंत येतात, एक वेळेस तंतोतंत येतात. समोरचं उदाहरण पाहूया. समोरचं उदाहरण 8व्या क्रमांकाचं. गुरुवारी सकाळी 8 वाजेपासून ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती वेळा एकमेकावर तंतोतंत येतील. ऑप्शन क्रमांक ए 46 वेळा, ऑप्शन क्रमांक बी 47 वेळा, ऑप्शन क्रमांक सी 68 वेळा आणि ऑप्शन क्रमांक डी 74 वेळा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला जर तुम्हाला सोडवता येत असेल तर सोडून कमेंट बॉक्समध्ये टाका याचं उत्तर काय येईल. मी तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट सांगितलेली आहे. मीही याला सोडवतो. पहा कशा पद्धतीने सोडवणार. गुरुवार ते रविवार पर्यंतचा टायमिंग आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा पद्धतीने संपूर्ण वार आपण इथं लिहून टाकले. मग इथून पहा 8चा टायमिंग इथं दिलेला आहे, इथं 10चा टायमिंग दिलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला 8 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंतचा टायमिंग काढायचा. नंतर ते 2 तास उरलेले आहेत, ते नंतर आपण ऍड करू. मग पहा इथून इथं 24 तास एक वेळा होते, इथं 24 तास एक वेळा होतात, इथं 24 तास एक वेळा होतात. म्हणजे 3 वेळा 24 तास झाले, तर 3 वेळा 22 घ्यायचे. 22 गुणिला 3 66. हे 8 ते 8 पर्यंतचा टाइम झाला. वरचे जे 2 तास आहेत ते 2 तास याच्यामध्ये ऍड करायचे आहे, म्हणजे हे झाले 68. 68 वेळा ते एकमेकावर तंतोतंत येतील. समोरचं उदाहरण पाहूया. टाईप थोडा चेंज करू. पहा टाईप क्रमांक 5वा. टाईप क्रमांक 5वा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा शेवटचा टाईप आहे. समोरचे उदाहरण आपण समोरच्या टाईप मध्ये पाहू. हे टाईप पाहून घ्या कशा पद्धतीने सोडवायचा. 9वं उदाहरण. सोमवारी सकाळी 9 वाजेपासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील. इथं ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए 70 वेळा, ऑप्शन क्रमांक बी 66 वेळा, ऑप्शन क्रमांक सी 62 वेळा आणि ऑप्शन क्रमांक डी 73 वेळा. तर मग याला सोडवायचं कसं, तर याची कन्सेप्ट तीच आहे. ही कन्सेप्ट एकदा तुम्हाला क्लिअर झाली की तुम्ही सहज सोडवू शकता. प्रत्येक तासात एक वेळा विरुद्ध येतात. किती वेळा, एक वेळा. मग प्रत्येक 24 तासात म्हणजे 12 तासात घ्या समजा, 12 तासात 11 वेळा विरुद्ध येतात. किती वेळा, 11 वेळा विरुद्ध येतात. त्यानंतर 24 तासात 22 वेळा विरुद्ध येतात. 22 वेळा विरुद्ध येतात. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण 6 वाजताची वेळ वजा करणार. किती वेळा, 6 वाजताची वेळ वजा करणार. कारण इथं पहा 12 तासात 11 वेळा आहे. 12 तासात 12 वेळा का नाही, कारण 12 तासात एक वेळा 6 वाजतात, म्हणून ती 6 वाजताची वेळ आपल्याला वजा करायची आहे. इथं 24 तासात 22 वेळा का घेतलं, कारण तिथं 6 2 वेळेस वाजतात. 24 तासात 6 2 वेळेस वाजतात, म्हणून आपण काय केलं, तिथं तीही वेळ वजा केलेली आहे. मग आता सोडवायचं कसं, तर सोमवार ते गुरुवार काय म्हटलेलं आहे, सोमवार ते गुरुवार पर्यंतचे तास मोजा. इथं सोमवार, त्यानंतर सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. तर इथं झाले 24 तास, इथं झाले 24 तास आणि इथेही झाले 24 तास. 24 तासात किती वेळेस, तर 22 वेळेस होते. किती वेळेस, 22 वेळेस. किती वेळेस 24 तास झाले, 3 वेळेस. मग 22 गुणिला 3 करा, उत्तर मिळून जाईल 22 त्रिक
66 वेळा ते एकमेकावर तंतोतंत येतील. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत. शेवटचं उदाहरण आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, पहा 10वं उदाहरण. शनिवारी सकाळी 10 वाजेपासून बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वेळा येतील? ऑप्शन क्रमांक ए 76 वेळा, ऑप्शन क्रमांक बी 88 वेळा, ऑप्शन क्रमांक सी 84 वेळा आणि ऑप्शन क्रमांक डी 86 वेळा. मग सोडवायचं कसं? तर शनिवार, त्यानंतर रविवार, त्याच्यानंतर सोमवार आणि मंगळवार, बुधवारपर्यंत घ्यायचा आणि बुधवार. मग इथं पहा 10 ते 10चा टायमिंग दिलेला आहे. इथं 24 तास होतात, इथं 24 तास होतात, 24 तास होतात आणि इथं 24 तास. 24 तास किती वेळेस झाले? 1, 2, 3 आणि 4 वेळेस 24 तास झाले. म्हणजे 22 गुणीला आपल्याला किती करायचे आहे? 4 करायचे आहे. 22 चौक 88 होतात. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि सोडवलं कशा पद्धतीनं याची संपूर्ण पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमच्या चॅनलशी जॉईन व्हायचं आहे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.